तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. आज हे विळा आणि ग्लोव्ज घालून तुमचा भाऊ काय करत होता ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुमचा भाऊ निघाला बरोबर रोजच्या प्रमाणे जिमला. तेही आपली चतक सुंदरी घेऊन. जिम मध्ये आल्यानंतर आपल्या लाडक्या मारुती रायांचं दर्शन घेतलं. दिव्याच्या जळता वातीत तुमच्या भाऊने व्यायाम केला. आज डायरेक्ट छाती. सर्व एक्सरसाइज दाखवणं तुमच्या भावाला शक्य झालं नाही. मग तुमचा भाऊ आणि मित्र आम्ही दोघं निघालो घराकडे. घरी आल्यावर तुमच्या भावाला तर लगेच कांदे भरायला लागले. पप्पा तर डायरेक्ट कांद्यांना टप लावून भरत होते. एकीकडे टप भरत होते आणि एकीकडे ट्रॉलीमध्ये टाकले पण जात होते. तुमच्या भावाचं आलं तर जीवावर म्हणून तुमचा भाऊ डायरेक्ट ट्रॉलीवर चढून गेला होता. तुम्ही याला तर ओळखताच, हाच तो सय्यारा. याला पिंजऱ्यातून काढला आहे. आम्ही तर 1.5 तासात घरच्या घरी ट्रॉली भरून टाकली. तर जय शंकर मित्रांनो, तुमच्या भावाने कोंबड्यांना गिनगिरास तोडला आणि कोंबड्यांना टाकू नये दिले. तर आपले हे 5 बोकडे आहे, यांना तुमच्या मित्रांचे नाव कमेंट करा. तर या हातऱ्यांचं कारण असं आहे की आपल्या वांग्यांची आज कटिंग चालू आहे. तर आपल्याला भेटायला रुपेश शेवाळे आला होता. तुम्ही जात असणार सनसेट बघायला बाहेर गावी, पण आम्हाला तर सनसेट आमच्या शेतातच दिसून जातो. अशा नवनवीन ब्लॉग साठी फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.